भाई साहेब इथे एवढं फटफट क्लायमेट चेंज होतंय ना, मध्येच एवढा जोरात ऊन पडतोय, मध्येच पाऊस. भाई हा व्ह्यू आहे ना, त्या व्ह्यूने आम्हाला मजबूर केलं थांबायला. 1 ते 2 किलोमीटर चालत जावं लागणार आहे. मागे आपलं मंदिर आहे आणि एवढी गर्दी आहे ना भाई. तर गुड मॉर्निंग भावना, माझं नाव आहे आयुष, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर भावनो, आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आता सकाळचे वाजलेत 6:45 आणि मी जातलोय आज भीमाशंकरला. तर भावनो, आपण लोणावळा साईडने भीमाशंकरला जाणार. तर तो तर आपला डेलीचा रोड आहे, त्यामुळे मी एवढं काय शूट नाही करणार. पण सध्या मला हे दोघे जण रायडर भेटलेत. दोघांची पण MT-15 आहे आणि दोघांनी पण एकदम मॅचिंग रेनकोट वगैरे घेतलंय, म्हणजे सोबतच आहेत. चांगले वाटत आहेत दोघे सुद्धा आणि आपण त्याच्यामध्ये थर्ड पार्टी करतोय. आपण यांच्यामध्ये इंटरफेअर न करता आपण आपल्या रस्ते बरोबर जाऊया. तर आधी म्हणण्याप्रमाणेच मी या रोडला जास्त शूट नाही करणार आहे, कारण आधीच्या ब्लॉग मध्ये आपण हा रोड बघितलाच आहे ऑलरेडी. त्यामुळे लोणावळ्याच्या पुढे नंतर मग आपण थोडस कंटिन्यू शूट करू. तोपर्यंत आपण कॅमेराची बॅटरी वगैरे थोडी वाचवूया. तसं एक्स्ट्रा चार्जसाठी मी पॉवर बँक वगैरे घेऊन आलोय. तरी सुद्धा पावसाळ्याचा नामोनिशाण नाही आहे जरा सुद्धा, आणि सध्या मुंबईमध्ये पाऊस सुद्धा नाही पडत आहे. मुंबईच्या बाहेर काय कंडिशन आहे माहित नाही, पण रेनकोट वगैरे तर कॅरी केलंच आहे आम्ही. बघूया आता कसं ते. तर मित्रांनो, आपण कळंबोळीच्या थोडंसं मागे आहोत आणि जोराचा पाऊस चालू झालाय. तर आम्ही ऑलरेडी रेनकोट वगैरे घातलेले आहे, तर थांबायची गरज नाही आहे. फक्त थोडस कुठे चहा ब्रेक साठी थांबलो तर थांबू. आणि आज माझ्यासोबत मागे विकास आहे. तर बघूया, जर त्याला थोडा बसायला प्रॉब्लेम झाला तर ब्रेक वगैरे थोडेसे वाढतील, कारण युजली मी एकटा असल्यावर जास्त ब्रेक घेत नाही. तर भावांनो, थांबलो इथे थोडंसं कळंबोळीच्या पुढे, थोडं चहा ब्रेक. आता थोडंसं पुढे जाऊ, नंतर बघू लोणावळा म्हणजे घाटात वगैरे थांबू. कुठे थांबलो तर जास्त ब्रेक नाही घ्यायचे आहेत, कारण आता ऑलरेडी काहीतरी 7:30 झालेत मे बी. बघू पुढे जाऊ. आता भेटू सीधा बाईकवर. तर एक छोटासा टी ब्रेक साठी थांबलेलो. पुन्हा निघालोय आपण आपल्या राईडला, आणि इथे थोडस पाऊस कमी आहे. मागे थोडा पाऊस होता पण इकडे नाहीये. तर आपण परत कंटिन्यू करतोय. थांबलेलो लोणावळ्याला विली पॉइंट वर, आणि भाई एवढा सुपर बाईक्स आहेत ना इकडे. पाऊस पण चालू झाला. अर्धा तास फक्त मी बाईक्स बघतोय. हे बघा,
मित्रांनो जोरदार पाऊस चाललाय. जेव्हापासून लोणावळा क्रॉस केला तेव्हापासून कंटिन्यू पाऊसच आहे. आणि पावसामध्ये गाडी चालवायला बाई मजा येते. तर मित्रांनो वडगाववरून लेफ्ट टर्न घेतलाय आपण. आणि रस्ता माहित नाही मला, त्यामुळे थोडस मॅप ओपन करून चालतंय. अजून 100 किलोमीटर इथून दाखवतंय आणि 3 तासाचा म्हणजे 3 तास दाखवतंय अजून आपल्याला पोचायला. आणि थोडस इथे पुढे आलं तर इथे पाऊस नाही जरा सुद्धा. आणि असं पण नाही की पडून गेला वगैरे, पूर्ण हे सुकं आहे. आणि पुढे पण काय वाटत नाही की पाऊस आहे करून, कारण वेदर एकदम क्लिअर वाटतंय. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मी माझा कॅमेरा सुद्धा चार्जला लावलाय, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा बॅटरी नाही तर मी पॉवर बँक यूज करतो. आणि पावसामधून चार्जिंगला लावायला थोडा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे जिथे पाऊस होता तिथे मी कॅमेरा चार्ज नव्हता लावला. इथे पाऊस नाही तर थोडस चार्जला लावलाय कॅमेरा. काही साहेब इथे एवढं फटफट क्लायमेट चेंज होतंय ना, मध्येच एवढा जोरात ऊन पडतोय, मध्येच पाऊस भाई. आणि रोड कंडिशन पण थोडी खराब आहे. मागे एक साइन बोर्ड होता की भीमाशंकर अजून 56 किलोमीटर, पण त्या 56 किलोमीटरला 2 तास दाखवतात. असा रोड असेल तर ऑब्व्हियसली लागणारच 2 तास. तर मित्रांनो भीमाशंकरच्या म्हणजे भीमाशंकरला जाताना थोडासा रोड मध्ये आम्ही थांबलोय, कारण हा व्ह्यू आहे ना, त्या व्ह्यूने आम्हाला मजबूर केलं थांबायला. खूप म्हणजे बोलायला होत नाही एवढा चांगला व्ह्यू आहे. हे बघा. तर मित्रांनो या प्लेसवर थांबलेलो, जरा फोटो वगैरे काढले, मस्त व्ह्यू आहे. आणि आता परत निघतो भीमाशंकरकडे. चलो. हा व्ह्यू बघा. तर जाऊन एवढा खराब रोड आहे, तर 1 ते 1.5 तास झालं त्या रोडवरती गाडी चालवतोय. थकलो बाई, हात दुखायला लागले. गाडी पण फुल गरम झाले. सेकंड थर्ड गिअरवर किती गाडी चालवणार. थोडंसं फ्रस्ट्रेट झालो आणि थांबलो. थोडासा शॉप भेटला, तिथे मॅगी खाल्ली. आणि अजून पोचलो नाही आम्ही, तर अजून इथून
14 किलोमीटर दाखवत आहे. 14 आय थिंक 10 की 14 काहीतरी किलोमीटर दाखवत आहे. आणि त्या 14 किलोमीटरला सुद्धा अजून 1 तास दाखवत आहे, कारण रोड कंडिशन एवढी खराब आहे. आता बघू कसं पोचू. आपल्याला काय रात्री घरी जायची घाई नाही आहे, पण रोड ज्या हिशोबाने आहेत ना त्या हिशोबाने गाडी चालवायला खूप कंटाळा येतो आहे. खूप खराब रोड आहे आणि कॅमेराची पण बॅटरी थोडी कमी आहे, त्यामुळे मी जास्त ऑन नाही केलं आहे. आता इथे थांबलो म्हणून थोडंसं ऑन केलं आहे. बघू आता जाऊ पुढे, दर्शन करू, नंतर मग घरी जायचं कसं तरी बघू. तर भावानं आपण पोचलोय, पण आपली बाईक मागे पार्किंगमध्ये आहे, कारण हे लोक पुढे बाईक जास्त अलाव नाही करत मंदिराच्या इकडे. इथे पार्किंगचे स्लॉट्स आहेत तसे 1 2 3 असे. तर त्या हिशोबाने पार्किंग तुमची गाडी मागेच राहील. तुम्हाला इथून 1 ते 2 किलोमीटर चालत जावं लागणार आहे, पण चालायला तुम्हाला काय वाटणार नाही, कारण हा जो क्लायमेट आहे ना एकदम काय बोलू, पूर्ण फॉग आहे, काय दिसतच नाही. तर भावना आता वाजलेत 1:45 आणि माहित नाही दर्शनाला किती लाईन आहे, कसं किती टाइम होईल काय आयडिया नाही, पण एवढा स्ट्रगल करून आलोय तर आपण दर्शन केल्याशिवाय जायचं नाही. मुंबईला तर पोचायचं आहे, पण दर्शन करूया आपण आणि बघू किती टाइम लागतो त्या हिशोबाने थोडं मॅनेज करू आणि जाऊ घरी. घरी जाताना काय आपल्याला ना शूट करायचं आहे ना कुठे, फटफट घरी जाऊ. फक्त आलोय त्या रोडने तर नाही जायचंय मला, दुसरा रोड कोणता तरी बघूया, कारण खूप खराब रोड आहे भाई, खूप खराब रोड. असं या रोडला भाई मी गाडी चालवायला गेलो भाई उद्या पोचेन. आपल्याकडे ऍडव्हेंचर नाहीये, आपण एमटी घेऊन फिरतो, तर खड्ड्यांमध्ये काही प्रॉब्लेम होतोच आपल्याला. स्कूटीपेक्षा तर बेटरच आहे, पण करू आपण. A few moments later. हॅलो भावानो, 4 ते 5 तासाच्या लाईनमध्ये फायनली आमचं दर्शन झालं आहे. मागे आपलं मंदिर आहे आणि एवढी गर्दी आहे ना भाई, सिरियसली. आम्ही थोडासा स्कॅम बिम करून थोडंसं लाईनमध्ये आलो आणि तरी पण स्कॅम करून पण आम्हाला 4 तास लागले. आम्ही बरोबर 2 वाजता लाईन म्हणजे गेटवरून लाईन चालू केलेली आणि आत्ता वाजल्यात बरोबर 6:15 झाले. 4 तास तरीसुद्धा आम्हाला लाईनमध्ये लागले. तर फायनली आपलं दर्शन झालं आहे. आता आपण निघा परत मुंबईच्या दिशेने. ऑलरेडी 6:15 झाले, अजून आपल्याला 6 ते 7 तास लागणार आहेत मुंबईला जायला. त्या हिशोबाने आपण बघू. अजून जेवलो नाही, सकाळपासून काही खाल्लं नाही, बाहेर जाऊन आधी खाऊ, नंतर मग मुंबईला जाऊ. हो ना, चाललोय परत आपल्या पार्किंगकडे. 2 किलोमीटर चालायचं आहे आता आणि वाजलेत आता 6:40. आता असं 10-15 मिनटं आपल्या पार्किंगला जायला लागतील. आणि क्लायमेट बघा, आल्यापासून कंटिन्यू फॉग आहे इथे, कंटिन्यू. पाऊस नाही आहे पण फॉग कंटिन्यू आहे. आणि आता दर्शन करून झालं आहे, चाललं आहे आता परत मुंबईला. पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन प्लेसवर, नवीन ब्लॉगवर. तोपर्यंत बाय बाय.